हेलो साथियों, कैसे हो आप? नमस्कार मंडळी. तर हे बघा, आजही महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी आजही अ, शेती जी ही आहे ते पारंपरिक पद्धतीने करतात. आणि त्याच्यामध्ये आपले शेतकरी बांधव जे आहेत आजही बहुतांश ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेती करून आपली उदरनिर्वाह चालवतात. तर खास आपणासाठी हे मी टिपलेलं आहे कॅमेरामध्ये दृश्य, ज्याच्यामध्ये आजही बैलजोडीच्या माध्यमातून शेतीला सहाय्यक अशी कामे केल्या जातात. आणि ही आहे बैलगाडी, जिच्यावर बसून लोक घरापासून शेतापर्यंत आजही येतात आणि आपली दैनंदिन शेतीची कामे पूर्ण करतात. तर आपलं काय म्हणणं आहे तर ते जरूर समजवा, कळवा. शेतकरी राजा आज आहे म्हणून सर्व एवढे कोटी लोकांचे जीवांचे पोट भरतात आणि त्याच्यामुळे सर्वच जीव आपल्या ह्या देशामध्ये व्यवस्थितपणे समाधानी तरी आहेत असं मला वाटते. तर आपण सांगा, काय आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते. शेतकरी राजा अजून सुधारलेला पाहिजे, त्याच्या शेतीच्या ह्या व्यवसायात अजून सुधारणा झाली पाहिजे. त्याच्यासाठी काय काय करणे आवश्यक आहे ते सुद्धा आजच्या सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या देशातल्या शेतीची प्रगतीकडे वाटचाल होणार नाही आणि त्याच्यामुळे राहून गेलेलं जे विकास आहे ते पूर्ण होणार नाही. तर अशा प्रकारे खूप शांत वाटते आणि चांगलं वाटते जेव्हा बरेच दिवसांनी आपण शेतीकडच्या गावाकडच्या लोकांना बघतो किंवा शेतीमध्ये जाऊन निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यासारखा स्वच्छंद असा अनुभव घेतो, तेव्हा खूपच छान वाटते. आणि ते बघा, आपल्या शेतीचे सहाय्यक आपले बैलजोडी म्हणजे घराकडे घेऊन जात आहेत की काय. तर अशा प्रकारे शेती आजही चाललेली आहे मित्र हो. आपला काय प्रतिक्रिया आहे ते जरूर कळवा.